नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, दरवर्षी अनेक शेतकरी सोयाबीनचे बियाणे विकत घेतात, पण पाऊस कमी झाला की उत्पादन घटते. त्यामुळे 2026 मध्ये कोणते सोयाबीन वाण निवडावे, हलकी मध्यम आणि काळी जमिनीसाठी कोणते वाण योग्य राहील, कमी पावसात कोणते वाण टिकतात आणि जास्त उत्पादन कोणते देतात, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, योग्य वाण निवडणे का महत्त्वाचे आहे. सोयाबीन उत्पादनाचा पाया म्हणजे योग्य वाण. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झालेले आहे. चुकीच्या वाण निवडल्यास उत्पादन मोठी घट होते. जमिनीनुसार वाण निवडल्यास जोखीम कमी राहते. शेतकरी मित्रांनो, म्हणूनच आपल्याला योग्य वाण निवडणे महत्त्वाचे आहे. आपल्या जमिनीनुसार आणि आपल्या अनुभवानुसार योग्य वाण निवडणे फार महत्त्वाचे आहे. तर बघा, पहिलं वाण बघा, नंबर 1 NRC 136. तुमच्या भागात अजून या वाणा व्यतिरिक्त अजून दुसरे वाण असू शकते. शेतकरी मित्रांनो, NRC 136 वैशिष्ट्य बघा याचे काय आहे. कमी पावसात चांगली वाढ, कमी पावसात चांगली वाढ, दुष्काळ सहनशील आणि हलक्या जमिनीसाठी उत्तम. ओल्यावाचा जर ताण कमी पडला तर तो पण ताण सहन करतो. आणि कोणत्या भागासाठी योग्य बघा, विदर्भ आणि मराठवाडा या भागासाठी उत्तम आहे. शेतकरी मित्रांनो, NRC 136. आणि उत्पादन क्षमता योग्य व्यवस्थापन जर तुम्ही केलंस तर एकरी 12 क्विंटल ते 15 क्विंटल 18 क्विंटलपर्यंत ही पिकू शकते. आपलं व्यवस्थापनावर आहे आणि निसर्गाचं वातावरणावरही अवलंबून आहे. शेतकरी मित्रांनो, व्हरायटी कितीही चांगली असली, निसर्गाचं वातावरण आणि आपलं योग्य व्यवस्थापन जर असलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन होते. दुसरं वाहन आहे शेतकरी मित्रांनो, MEUS 725. याचं वैशिष्ट्य काय आहे. चांगले उत्पादन, रोग सहनशील, मध्यम जमिनीसाठी योग्य, बाजारात त्याची मागणी चांगली आहे. शेतकरी मित्रांनो, आणि एकरी उत्पादन 15 ते 20 क्विंटल याची प्रतिक्षमता आहे पिकणारी. पण आपलं जर व्यवस्थापन बेस्ट असलं आणि निसर्गाचं वातावरण जर पोषक वातावरण असलं आणि वेळोवेळी जर पाणी पिकला तर आपली जमीन जर सबन खत व्यवस्थापन मिटलं तर आपल्याला 12-15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, आणि कोणत्या भागासाठी बाबा बघा, कोणासाठी, मध्यम जमीन आणि विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे उत्तम व्हेरायटी आहे. आता तिसरी व्हेरायटी बघूया आपण शेतकरी मित्रांनो. बघा, JS 9305. याची वैशिष्ट्य बघा, कमी कालावधीचा वाण आहे, कमी पावसात चांगली कामगिरी येते आणि उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. शेंगा चांगल्या लागतात. ज्या भागात जर पाणी आलाच नाही, कमी उशिरा आला, तर त्या भागासाठी JS 9305 बेस्ट आहे. उत्पादन 12 ते 17 क्विंटल प्रति एकर क्षमता आहे. जर आपलं नियोजन जर चांगलं असलं, नियोजन जर झालं, म्हणजे तणमुक्त जर शेत असेल, तण नसेल, कोणती रोगराई नाही आली, तर आपल्याला उत्पादन मिळू शकते. कोण्या भागात, आपल्या परिसरात, म्हणजे विदर्भ मराठवाड्याची या ठिकाणी आपण त्याची लागवड करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आणि चौथं वाहन आहे शेतकरी मित्रांनो, KDS 726 फुले संगम. बघा, याची वैशिष्ट्य बघा, महाराष्ट्रात लोकप्रिय वाहन आहे, काळ्या जमिनीसाठी उत्तम आहे, रोगाचा प्रादुर्भाव कमी आणि उत्पादन क्षमता चांगली आहे. शेतकरी मित्रांनो, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, पण वातावरण जर पोषक असेल तर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि वातावरण जर पोषक नसेल शेतकरी मित्रांनो, आपल्याला या KDS 726 फुले संगममध्ये हे लवकर बळी पडतं. माझा अनुभव, मी पण पेरलं होतं हे 726 KDM फुले संगम. मला पण 12चा उतार आला आणि त्या म्हणजे आता 4 वर्ष होते फुले संगम पेरलेलं नाही आहे. आणि ज्या वर्षी मी हे सोयाबीन पेरलेलं होतं त्या वर्षी पाऊस कमी होता, पण उतारी चांगली लागली. आणि एकरी मी 21 किलो बियाणं पेरलेलं होतं KDS 726 फुले संगम. आणि चांगली व्हरायटी आहे. पण पाऊस वेळेवर जर भेटला तो उत्पादन नक्की होते. 726 फुले संगम चांगलं व्हेरायटी आहे. आणि हे सोयाबीन कोण्या शेतकऱ्यांनी पेरावी, ज्यांची काळी जमीन आहे त्यांनीच पेरावी. शेतकरी मित्रांनो,
ज्यांची मुरमाटी आहे, मध्यम जमीन आहे, त्यांनी पेरावी नाही, कारण की याला पाणी भरपूर पाहिजे. तर ह्या होत्या शेतकरी मित्रांनो आपल्या बियाणं. आणि समोर बघूया आपण नंतर आहे JS 335 शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, हवामान तज्ज्ञांनी पाऊस कमी सांगितलेला आहे. मी ज्या काही व्हेरायट्या सांगितलेल्या आहे आणि तुम्ही ज्या व्हेरायट्या पेरणार आहे आणि तुम्हाला ज्या व्हेरायट्याबद्दल माहिती आहे, तर संपूर्ण व्हेरायट्याबद्दल एक यावर्षी माझ्या अनुभवाने JS 335 बेस्ट ठरणार शेतकरी मित्रांनो. तरी पण तुम्ही यावर्षी वेगवेगळ्या एकाच व्हेरायटीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या व्हेरायट्या पेरा आपल्या जमिनीनुसार. तर JS 335 जुनं वाण विश्वसनीय वाण आहे शेतकरी मित्रांनो. काळ्या जमिनीसाठी चांगली वाढ होते. अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना विश्वास आहे. कमी खर्च लागते. उत्पादन 12 ते 18 क्विंटलपर्यंत आपल्याला पिकू शकते. वातावरण जर पोषक असेल, आपलं जर नियोजन बेस्ट झालं असेल आणि तणमुक्त शेत असेल, वेळोवेळी खत फवारणी जर केली, किटकेचा जर प्रादुर्भाव आपण बघितला आणि त्याच्यावर लक्षपूर्वक काम केलं, तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते शेतकरी मित्रांनो. तर ह्या होत्या शेतकरी मित्रांनो व्हेरायट्या. तर बघा, हलक्या जमिनीसाठी NRS 136, तुम्ही यापेक्षाही दुसरी जे हलकी जमिनीमध्ये जे सोयाबीन येते ते पण लावू शकता. मी सांगतो म्हणून नाही शेतकरी मित्रांनो, मी एक सांगण्याचा प्रयत्न केला की बा हलक्या जमिनीत NRC 136, मध्यम जमिनीत MES 775, काळी जमिनीत KDS 726 किंवा JS 335. एकाच वाणावर अवलंबून राहू नका शेतकरी मित्रांनो. वेगवेगळ्या जाती जमिनीस वेगवेगळ्या वाण घ्या आणि यामुळे पावसाचा फटका बसला तरी संपूर्ण नुकसान होणार नाही. हेच कारण लक्षात घेऊन मी आज व्हिडिओ बनवला आहे शेतकरी मित्रांनो. मी सांगतो म्हणून ह्याच व्हेरायट्या पेरावं नाही, तुम्ही दुसऱ्याही व्हेरायट्या पेरू शकता तुमच्या नियोजनाने आणि तुमच्या जमिनीच्या तुमची जमीन कशी आहे विश्लेषण करून. तुम्हाला माहीत आहे आपली जमीन कशी आहे, आपला भाग कसा आहे, आपल्या भागानुसार ही वाणाची निवड करणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, 2026 सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी जमिनीचा प्रकार आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन वाण निवडा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि आपल्या माती आपले लोक चॅनलला सबस्क्राईब मात्र करणं विसरू नका. तर ह्या माहिती जर तुम्हाला आवडली असेल शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही यावर्षी कोणते सोयाबीन वाण पेरणार आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान. धन्यवाद.